Hello students, welcome to Sri Rajlakshmi Royal Academy of Science Vita. बघा लास्टच्या लेक्चरला आपण थर्मोडायनामिक्स हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि थर्मोडायनामिक्स मध्ये लास्टच्या लेक्चरला आपण वर्क डन ऑफ अ गॅस अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर काय कन्सेप्ट आहे हे बघितलेलं आहे. तसेच त्याच्यावरती जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स होते मग ते महाराष्ट्र स्टेट बोर्डचे असतील प्रिव्हियस इयरचे असतील हे सगळे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, या लेक्चर मध्ये आपण जो कन्सेप्ट थर्मोडायनामिक्स मधला बघणार आहे तो येणाऱ्या तुमच्या भविष्यातल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. मग ती सीईटी असेल, जेई असेल, नीट असेल, कोणत्याही एक्झाम मध्ये या कन्सेप्ट वरती प्रश्न विचारण्याचा जो चान्स आहे तो 99.99% आहे. खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. काय कन्सेप्ट आहे हेडिंग बघा. हेडिंग असं असेल, कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. ओके, आपण मॅक्झिमम वर्कची कन्सेप्ट या लेक्चर मध्ये बघत असताना आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये ज्या प्रोसेसेसच्या टाइप्स बघितलेल्या आहेत जसं की रिव्हर्सिबल प्रोसेस बघितलेली आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस बघितलेली आहे. थोडंसं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. ओके, मग चला तर मग काय असतं मॅक्झिमम वर्क बघण्या अगोदर मी इथे डायग्राम ड्रॉ करणार आहे आणि डायग्रामला तुम्ही ओळखत आहेच. या डायग्राम मध्ये काय आहे तर हा एक कंटेनर आहे आणि या कंटेनर मध्ये आपण काय करणार आहे एक गॅस सॅम्पल काय करणार आहे फिल करणार आहे. ओके, दिस इज द सॅम्पल ऑफ गॅस. लेट्स से n moles of an gas is placed in this container. आणि हा जो गॅस आहे तो जर गॅस आयडियल गॅस आहे अशी आपण सिच्युएशन सांगूया. ओके, हा पिस्टन असेल आणि गॅसियस मॉलिक्यूल जो काय प्रेशर एक्झर्ट करणार आहे ऑन द सरफेस ऑफ दिस पिस्टन या प्रेशरला आपण म्हणूया प्रेशर ऑफ गॅस. बरोबर का? ओके, त्याच्यानंतर हा जो गॅस असेल तो गॅस काय करणार आहे या पिस्टनला वरती पाठवणार आहे. म्हणजे पिस्टन काय होणार आहे एक्सपांड होणार आहे. ओके, म्हणजे पिस्टन जेव्हा वरती जाणार आहे तेव्हा वरून पण आपल्याला एक फोर्स बघायला भेटणार आहे. म्हणजे तो फोर्स किंवा तो प्रेशर म्हणजे कोणता असणार आहे तर तो असणार आहे एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे हे गॅसियस मॉलिक्युल्स काय करत असतील तर या पिस्टनला वरती पाठवणार आहेत आणि वरती पाठवत असताना कुणाच्या अगेन्स्ट पाठवणार आहेत तर एक्सटर्नल प्रेशरच्या अगेन्स्ट हे सगळे गॅसियस मॉलिक्यूल वरती पाठवणार आहेत. आणि तिथं जे काय वर्क डन होणार आहे त्या वर्क डनची जी काय अमाउंट असेल ती आपण कशी सांगणार आहे बघा. इथे लिहिणार व्हेन गॅस एक्सपांड्स against constant external pressure the amount of work done is given by ते जे वर्क असेल ते आपण कसं देणार आहे W is equal to minus P external V2 minus V1 हे असं आपलं एक एक्सप्रेशन होतं. या एक्सप्रेशन मध्ये ह्या गॅस सॅम्पलने जे काही वर्क डन केलं असेल अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर त्याची व्हॅल्यू आपण या एक्सप्रेशनच्या द्वारे देणार आहे. ओके, जर हे पूर्ण एक्सप्रेशन निगेटिव्ह असेल तर आपण असं म्हणतो वर्क इज डन बाय द सिस्टीम. जर हे एक्सप्रेशन पॉझिटिव्ह असेल तर वर्क इज डन ऑन द सिस्टीम. मग या एक्सप्रेशन कडे बघितलं तर आपल्याला असं ध्यान देणार आहे की हा जो एक्सटर्नल प्रेशर आहे याच्या व्हॅल्यू वरती ते जे वर्क आहे ते वर्क डिपेंड आहे. म्हणजे इथे लिहिणार मी अमाउंट ऑफ वर्क डन by the gas depends on P external, that is opposing force. P external आपण काय म्हणूया opposing force आणि जो गॅसचा प्रेशर असेल त्याला आपण काय म्हणायचं ड्रायव्हिंग फोर्स. मग या एक्सप्रेशन मध्ये या एक्सटर्नल प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती जेवढी जास्त असणार आहे
तेवढं हे वर्क कसं असणार आहे, जास्त असणार आहे. बघा जेव्हा हा गॅस सॅम्पल या पिस्टनला वरती पाठवत असतो तेव्हा वरून जो अपोज करणारा फोर्स आहे त्याला तुम्ही अपोजिंग फोर्स म्हणता. त्या अपोजिंग फोर्सची आपण मॅग्नेट्यूड क्वांटिटी वाढवत गेलो तर अपोज जास्त होणार आहे. म्हणजे जेव्हा हा पिस्टन वरती जाणार आहे तेव्हा या गॅस सॅम्पलला वरून अपोज जर जास्त असेल तर वर्क डन कसं असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून अमाऊंट ऑफ वर्क डन कशावर डिपेंड आहे, तर एक्सटर्नल प्रेशर म्हणजे अपोजिंग फोर्स वरती. याच्यामध्ये मग 3 नंबरचा पॉइंट आपण काय सांगायचा, व्हेन P external is equal to 0, जेव्हा P external 0 होतो दॅट इज ऑपोजिंग फोर्स 0 आहे, देन W is equal to किती आहे, आपण बघितलेलं आहे W is equal to किती होतं, 0. म्हणजे आता हे सिद्ध झालं, आता हे प्रूफ झालं की एक्सटर्नल प्रेशर वरतीच हे वर्क डन डिपेंड आहे. व एक्सटर्नल प्रेशर 0 असेल तर वर्क डन 0 आहे. एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू वाढत गेली तर वर्क डन पण काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. पण आता फोर्थ केस जी इथे लिहिणार आहे मी ती खूप इम्पॉर्टंट आहे. काय बघा, when pressure of gas is इथं पुढे एक महत्वाचा शब्द लिहिणार आहे, infinitesimally greater than external pressure. म्हणजे काय केलेलं आहे बघा, या केसमध्ये म्हणजे 4th नंबरच्या सिच्युएशन मध्ये हा जो गॅसचा प्रेशर आहे आणि हा जो एक्सटर्नल प्रेशर आहे या दोघांच्या मध्ये जो गॅसचा प्रेशर असेल तो इन्फायनाइटेसिमली ग्रेटर दॅन, म्हणजे थोडासाच, बघा इथे काय लिहितोय मी, थोडासाच मोठा, म्हणजे अगदी थोडासा मोठा आहे कोणापेक्षा, एक्सटर्नल प्रेशर पेक्षा. मी तर जर व्हॅल्यू जर सांगायची असेल, लेट्स से हे 50 असेल तर बाहेरचं प्रेशर 49 असेल. किती असेल, 49. म्हणजे प्रेशर ऑफ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर या दोघांना जर कंपेअर केलं तर गॅसचा प्रेशर हा थोडासा जास्त आहे. बरोबर, थोडासा म्हणजे किती सर, 1 न जास्त आहे. त्या व्हॅल्यूज मी अशाच घेतलेल्या आहेत तुम्हाला ते समजण्यासाठी. मग गॅसचा प्रेशर जर थोडासा जास्त असेल आणि या पिस्टनला या गॅसला जर वरती पाठवायचं असेल तर तिथं जे काय वर्क होणार आहे ते वर्क कसं असणार आहे, मॅक्झिमम वर्क असणार आहे. कारण अपोज करणारा जो काय एक्सटर्नल प्रेशर असेल तो पण त्याच्याच एवढा आहे ना. जरी गॅसचा प्रेशर 50 असला तरी अपोजिंग प्रेशर सुद्धा किती आहे, 49 आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की एक्सटर्नल प्रेशर कमी आहे, अरे इतका पण कमी नाही. आणि म्हणून ह्या गॅसला या पिस्टनला वरती पाठवायचं असेल तर तिथं जे काम होणार आहे ते कसलं असणार आहे, मॅक्झिमम वर्क असणार आहे. आणि ही जी प्रोसेस असते की ज्या प्रोसेस मध्ये गॅसचा प्रेशर हा थोडासा जास्त असतो एक्सटर्नल प्रेशर पेक्षा, ती प्रोसेस म्हणजे कोणती असते बाळांनो, रिव्हर्सिबल प्रोसेस. कुठली प्रोसेस, रिव्हर्सिबल. मी इथे लिहिणार मी एक्सटर्नल प्रेशर देन मॅक्झिमम वर्क डन, मॅक्झिमम वर्क is, बघा, then maximum work is performed by the gas and process is called as reversible. मी शॉर्ट मध्ये लिहितो, and process is रिव्हर्सिबल. म्हणजे आता आपल्याला काय समजलं, जर एखाद्या गॅसला मॅक्झिमम वर्क करायचं असेल, कोणतं वर्क, मॅक्झिमम वर्क, तर सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे प्रोसेस आपली रिव्हर्सिबल पाहिजे की ज्याच्यामध्ये गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर यांच्यामध्ये अगदी हलकासा थोडासा फरक पाहिजे. असं पण म्हणू शकतो गॅसचा प्रेशर थोडासा जास्त पाहिजे. आणि या सिच्युएशन मध्ये गॅसला जर या पिस्टनला वरती पाठवायचं असेल तर गॅस काय करणार आहे, जास्तीत जास्त मेहनत करणार आहे आणि म्हणून लिहिणार आहे मॅक्झिमम वर्क. मग आता रिव्हर्सिबल प्रोसेसचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील, जे काही फीचर्स असतील हे आपल्याला माहित पाहिजे. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. मग आता एवढी गोष्ट तर आपल्याला कळली की कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क, याच्यामध्ये प्रोसेस जर रिव्हर्सिबल असेल तर सिस्टीम आपली मॅक्झिमम वर्क परफॉर्म करणार आहे. मग याच्यानंतर आपल्या डोक्यामध्ये असा एक प्रश्न येतोय की सर काय काय कंडिशन्स आहेत, अशा कोणत्या कोणत्या सिच्युएशन्स आहेत की त्या सिच्युएशन मध्ये आपला हा जो गॅस आहे तो गॅस काय करणार आहे, मॅक्झिमम वर्क करणार आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करूया तर सगळ्या कंडिशन्स लिहून घेऊया. याचा पहिल्यांदा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, पुढचं हेडिंग असेल आपलं कंडिशन्स फॉर मॅक्झिमम वर्क. आणि या लेक्चर मध्ये आपण पुढे जाऊन एक एक्सप्रेशन डिराइव्ह करणार आहे मॅक्झिमम वर्क साठी. खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे ते. हेडिंग काय बघा, कंडिशन्स फॉर मॅक्झिमम
वर्क. आणि या मॅक्झिमम वर्कची आता एक कंडिशन मला समजलेली आहे की तुमची जी प्रोसेस आहे, प्रोसेस कशी पाहिजे, रिव्हर्सिबल पाहिजे. मग याच्यामध्ये पहिली कंडिशन बघा, एनी चेंज taking place in a system is a thermodynamically रिव्हर्सिबल. ओके, बघा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थर्मोडायनामिकली ती प्रोसेस कशी पाहिजे, रिव्हर्सिबल पाहिजे. त्याच्यानंतर इन अ रिव्हर्सिबल प्रोसेस टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, असं मी लिहून दिलेलं आहे. टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, दॅट इज इन आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे आपली प्रोसेस कुठली आहे, आयसोथर्मल. दॅट इज इन आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन्स. आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल कंडिशन्स मॅक्झिमम वर्क इज डन. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला समजले की सर रिव्हर्सिबल प्रोसेस पाहिजे. तर रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये सुद्धा आपण काय सांगितलंय, तर सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असणारी जी प्रोसेस असते ती आयसोथर्मल असते आणि रिव्हर्सिबल. म्हणजे न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला कुठं आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल हे दोन वर्ड जर दिसत असतील तर याचा अर्थ असणार आहे की त्या गॅस मॉलिक्युलनं मॅक्झिमम वर्क परफॉर्म केले. म्हणजे हा 2 नंबरचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. हा जर पॉईंट तुम्ही विसरला तर मॅक्झिमम वर्क डन वरचे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार नाही. खूप इम्पॉर्टंट पॉईंट मी इथं सांगितलेला आहे. ओके, त्याच्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर त्या रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये किती स्टेप्स होणार आहेत. या रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स होणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये परत पुढची कंडिशन काय लिहू शकतो, चेंज टेक्स प्लेस in finite number of steps. आता हा चेंज म्हणजे काय होतं, तर जनरली जेव्हा गॅस त्या पिस्टनला वरती पाठवणार आहे तेव्हा त्या सिस्टीमचं जे व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होणार आहे. त्या व्हॉल्यूम मध्ये इन्क्रीज कितीने झाले असेल तेच आपण कशाच्या रूपात सांगणार आहे, व्हॉल्यूम चेंजच्या रूपात सांगणार आहे. मग हा व्हॉल्यूम चेंज कसा पाहिजे, इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे स्टेप बाय व्हॉल्यूम चेंज व्हायला पाहिजे. कसं, पहिल्या स्टेप मध्ये आपला पिस्टन इथं आहे, तिथून थोडासा वरती गेला, व्हॉल्यूम मध्ये जो चेंज आला तो डेल्टा व्ही ने आपण रिप्रेझेंट करूया. थोडासा वरती गेला, अजून व्हॉल्यूम मध्ये चेंज आला. असं करत 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 पिस्टन हळूहळू वरती जाणार आहे. म्हणजे प्रत्येक स्टेपला काय होणार आहे, तर व्हॉल्यूम थोडं चेंज होणार आहे. आणि म्हणून इथे लिहिलंय मी इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स तिथं व्हायला पाहिजे. फोर्थ पॉइंट आता आपण काय सांगणार आहे बघा. फोर्थ पॉइंट मध्ये जर प्रोसेस रिव्हर्सिबल असेल तर रिव्हर्सिबलची मेन कंडिशन अशी आहे की इथे लिहिणार मी ऍट एव्हरी स्टेज प्रत्येक स्टेजला प्रेशर ऑफ अ गॅस इज इनफायनाइटेसिमली greater than एक्सटर्नल प्रेशर. कारण हे रिव्हर्सिबल प्रोसेसचं फीचर आहे. प्रेशर ऑफ गॅस इज इनफायनाइटेसिमली ग्रेटर दॅन, अगदी थोडाच पाहिजे. किंवा आपण असं म्हणू शकतो दोघांच्या मधला जो डिफरन्स आहे म्हणजे गॅसचं प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर यांच्या दोघांच्या मध्ये हलकासा फरक पाहिजे. अशा ठिकाणी तुमचं जे वर्क होणार आहे ते मॅक्झिमम वर्क होणार आहे. ओके, परत रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये सर आपण असं पण सांगितलेलं आहे की ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टेज सिस्टीम अटेन्स अ मेकॅनिकल इक्विलिब्रियम. म्हणजे लिहिणार मी ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टेज सिस्टीम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ओके, तर ह्या काही कंडिशन्स होत्या आणि ह्या सगळ्या कंडिशन जर आपल्या गॅसियस सिस्टीमने जर फुलफिल केल्या, सॅटिस्फाय केल्या तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर मॅक्झिमम वर्क परफॉर्म होणार आहे.
आता हे मॅक्झिमम वर्कच्या कंडिशन्स आहेत. कंडिशन समजून घेतल्यानंतर ऍक्च्युअली ते मॅक्झिमम वर्क काय आहे, कसं होतंय, त्याचं एक्सप्रेशन बघूया आपण. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर याच्यानंतर एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क बघूया. खूप इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे, थोडंसं डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन आपल्याला समजून घ्यायचं आहे. बोर्डला खूपदा बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. हेडिंग असेल एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. ब्रॅकेट मध्ये मी लिहिणार व्हेरी IMP. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, याच्यावरती क्वेश्चन कसा असेल, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क असा ह्याच्यावरती क्वेश्चन असेल. बरोबर, मग याचा आता आपण काय करूया, आन्सर फाइंड आउट करण्यासाठी प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा आपण काय करूया, थोडंसं एक डायग्रामॅटिक व्ह्यू दाखवतो की ज्या डायग्राम मध्ये एक सिस्टीम मॅक्झिमम वर्क परफॉर्म करत असताना त्याच्यासाठी डायग्राम कशी असेल. तर पहिल्यांदा आपण काय करूया, इथे एक कंटेनर आपण ड्रॉ करूया. हा एक कंटेनर असेल. ओके, आणि या कंटेनर मध्ये आपण एक गॅस मॉलिक्यूल फिल करणार आहे. हा एक पिस्टन आहे. ओके, हा इथं आपण काय केलेलं आहे, लेट्स से n moles of an ideal gas is placed in this container. n moles of gas, okay, is placed in this cylinder. हा जो गॅस आहे तो आयडियल गॅस आहे असं आपण समजूया. कोणता गॅस आहे बाळांनो, तर आयडियल गॅस आहे. ओके, आणि आयडियल गॅस मध्ये हे जे व्हॉल्यूम आहे हे तुमचं आहे इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे V1. म्हणजे आता सध्या जे काय गॅस मॉलिक्यूलने जे काय व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं असेल ते व्हॉल्यूम काय असणार आहे, V1 असणार आहे. बरोबर, याच्यामध्ये जो गॅसचा प्रेशर असेल तो P गॅसने रिप्रेझेंट करतोय आपण. कशानं, P गॅसनं. आणि एक्सटर्नल प्रेशर कशाने रिप्रेझेंट करूया, PEXT. एक्सटर्नल प्रेशर PEXT ने रिप्रेझेंट करूया. मॅक्झिमम वर्क आपल्याला जर पाहिजे असेल तर गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर या दोघांच्या मध्ये हलकासा फरक पाहिजे. त्याच्यामध्ये आपण काय करूया, गॅसचा प्रेशर 58 करूया आणि एक्सटर्नल प्रेशर 48 करूया. या व्हॅल्यू मी फक्त आपल्याला समजण्यासाठी करणार आहे. किंवा आपण असं पण करू शकतो, काय करू शकतो बघा, आता सध्या आपण या पिस्टन वरती काहीतरी मास असलेले ब्लॉक्स आपण इथं पुट करूया. 1 2 3, 1 2 3. परत इथं 2 ब्लॉक ठेवले, परत इथं पण 2 ब्लॉक आणि इथं 1 ब्लॉक. इथं 2 ब्लॉक आहेत, इथं पण 2 ब्लॉक आणि इथं 1 ब्लॉक. असे काहीतरी मी ब्लॉक्स इथं या पिस्टनच्या वरती पुट केलेले आहेत. ओके, जेणेकरून काय होणार आहे, या ब्लॉक्स मुळे वरून काहीतरी एक फोर्स या गॅस सॅम्पलला एक्सपिरियन्स होणार आहे. बरोबर, तो फोर्स आपण कुठला म्हणू शकतो, तर तो असणार आहे अपोजिंग फोर्स. म्हणजे ड्यू टू द मास ऑफ दिस ब्लॉक. त्या ब्लॉकचं काहीतरी मास असेल, वजन असेल. ते वजन आपण जर वरून पिस्टन वरती ठेवलं तर पिस्टन खाली येण्यासाठी धडपडत असणार आहे. अरे पण आपला हा गॅस काय करतोय, त्या पिस्टनला वरती पाठवायला लागलाय. म्हणजे पिस्टन जेव्हा वरती जाणार आहे तेव्हा वरून हे जे ब्लॉक्स आहेत त्या ब्लॉकचा ऑपोजिंग फोर्स पण ऑब्झर्व होतोय ना, एक्सपिरियन्स होतोय. ओके, मग याच्यामध्ये आता सध्या इथं पिस्टन येऊन थांबलेला आहे, लागच्या जागीच आहे. आता थोडंसं आपण काय करूया, यामध्ये एक ब्लॉक फक्त मी रिमूव्ह केला. इथून वरचा एक ब्लॉक मी काय केला, रिमूव्ह केला. वरचा एक ब्लॉक मी रिमूव्ह केला तर ऑपोजिंग फोर्स थोडासा कमी झाला असेल, झाला असणार की नाही सर, झाला की. ऑपोजिंग फोर्स जर थोडासा कमी झाला असेल तर आतला प्रेशर थोडासा वाढला असणार आहे. नाही, आतला प्रेशर थोडासा वाढतोय म्हणजे तिथं मॅक्झिमम वर्क व्हायला पाहिजे. आणि आतला प्रेशर जर थोडासा वाढला तर हा जो पिस्टन आहे तो पिस्टन कुठे जाणार आहे, वरती जाणार आहे. कसा वरती जाणार आहे त्याची डायग्राम बघूया आपण जरा. इथं मी दुसरा बिकर म्हणजे तोच बिकर आहे, फक्त मी सिच्युएशन इथं दाखवणार आहे तुम्हाला. हा पिस्टन इथं होता, बरोबर, या लेवलला दाखवतो. पिस्टन थोडासा इथं गेलेला दाखवतो मी आता. ओके, आणि हा एक पिस्टन असेल, हे काही गॅसियस सॅम्पल्स असतील. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मग आता इथे किती ब्लॉक राहिलेत बघा, 1 2 3, 1 2 1 2 आणि इथं 1 1 2 3 1 आणि इथं 2 एवढेच ब्लॉक शिल्लक राहिलेले आहेत. बरोबर, म्हणजे एक ब्लॉक आपण रिमूव्ह केला आणि थोडासा पिस्टन वरती गेलाय. मग चेंज इन व्हॉल्यूम एवढा असेल का रे, चेंज इन व्हॉल्यूम अगदी स्मॉल आहे, ते आपण dv ने दाखवायचं. म्हणजे व्हॉल्यूम मधला जो चेंज आहे तो अगदी स्मॉल असेल, तो स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम आपण काय दाखवणार आहे, dv ने दाखवणार आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आणि ही जी स्टेप आहे या स्टेप मध्ये याला म्हणूया स्टेप नंबर 1. काय म्हणूया, स्टेप नंबर 1. कारण हे पण आपल्याला माहित आहे मॅक्झिमम वर्क हे रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये होणार आहे. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस ही काय एका स्टेप मध्ये होते काय, नाही, इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप मध्ये ही प्रोसेस होणार आहे.
आणि इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये ही पहिली स्टेप आहे, बरोबर का? आता आपण काय करूया, आता याच्यातला अजून एक ब्लॉक मी रिमूव्ह केला, अजून एक ब्लॉक रिमूव्ह केला, तर आतला जो प्रेशर आहे तो थोडासा वाढला असणार, कारण बाहेरचा फोर्स तुम्ही कमी करायला लागलाय रे. जर ब्लॉक रिमूव्ह करत 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 गेलो तर बाहेरून जो फोर्स ऍक्टिव्ह व्हायला लागलाय तो कमी होईल का नाही? म्हणजे अजून एक जर मी ब्लॉक रिमूव्ह केला तर बाहेरचा फोर्स कमी झाला, म्हणजे आपण असं पण सांगू शकतो की आतला जो प्रेशर आहे तो थोडासा वाढला, थोडासा वाढल्यामुळं आपला हा जो गॅस आहे तो काय करणार आहे, पिस्टनला वरती पाठवणार आहे. आणि वरती कसं पाठवणार आहे, परत डायग्राम बघूया आपण. बघा, हा आपला एक कंटेनर असेल, या कंटेनर मध्ये ही लेवल आहे आपली, म्हणजे सध्या तरी आपला पिस्टन इथं आहे, बरोबर. आणि पिस्टन आता कुठे जाणार आहे, तर थोडासा वरती गेला. लेट्स से मी इथं असं म्हणलो की पिस्टन इथपर्यंत आला, पिस्टन कुठं आला, इथं. आणि हा आहे आपला गॅस सॅम्पल. म्हणजे आता तुम्हाला प्रत्येक स्टेप मध्ये इथं इमॅजिन होत असेल की स्टेप कशी कशी होणार आहे. आणि इथं सुद्धा जे काय व्हॉल्यूम मधला चेंज असेल ते काय असणार आहे, डीव्ही असणार आहे, स्मॉल चेंज इन द व्हॉल्यूम काय असणार आहे, डीव्ही. आणि तुमची स्टेप नंबर काय असणार आहे, 2 असणार आहे. मग मला सांगा विद्यार्थ्यांनो की जेव्हा हा जो गॅस आहे तो पिस्टनला वरती पाठवणार आहे कुणाच्या अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर, तेव्हा तिथं वर्क डन होणार आहे. मग ते वर्क डन पहिल्या स्टेप मध्ये पण काहीतरी झालं असेल, दुसऱ्या स्टेप मध्ये पण झालं असेल, असं प्रत्येक स्टेप मध्ये काही ना काहीतरी वर्क डन होतच राहणार आहे. आता परत काय केलं, इथं ब्लॉक किती राहिले बघा, 1 2 3 1 2 आणि इथं 3 1 2 3 आणि इथं एकच ब्लॉक राहिलेला आहे. हा पण ब्लॉक आपण परत रिमूव्ह केला तर परत काय झाला, ऑपोजिंग फोर्स कमी झाला. ऑपोजिंग फोर्स कमी झाला म्हणजे आतला प्रेशर थोडासा वाढला असेल, म्हणजे परत हा पिस्टन कुठे जाणार आहे, वरती जाणार आहे. म्हणजे डायग्राम कशा असेल बघा, तर या डायग्राम मध्ये तर ही लेवल आहे आपली, इथं तुमचा पिस्टन आहे, पिस्टन थोडासा वरती गेला म्हणजे इथपर्यंत आला. आणि दिस इज युअर गॅसियस मॉलिक्युल्स. आता हे गॅस मॉलिक्युल्स काय करणार आहे, तर एक्सपांड होणार आहेत. आणि हे व्हॉल्यूम मधलं चेंज आहे, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम, डीव्ही, एक्सटर्नल प्रेशर. परत तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की सर हे जे काय गॅसियस सॅम्पल्स आहेत ते पिस्टनला वरती पाठवत राहणार आहे, कधीपर्यंत तो पिस्टन वरती जात राहणार आहे रे? व्हेरी गुड, जोपर्यंत एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचा प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत हा पिस्टन वरती जाणार आहे. आणि ज्या ठिकाणी गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर इक्वल होणार आहे अशा ठिकाणी हा पिस्टन तिथे थांबणार आहे, थोडा वेळ थांबणार आहे, लय नाही, थोडा वेळ थांबणार आहे. आणि परत ब्लॉक रिमूव्ह केला की परत वर जाणार, ब्लॉक रिमूव्ह केला की परत वर जाणार. म्हणजे कसं सुरू आहे बघा, हा एक आपला पिस्टन आहे, त्याच्या पिस्टनवरती काहीतरी मासचे ब्लॉक्स आपण ठेवलेत. एक ब्लॉक रिमूव्ह केला पिस्टन वरती गेला, 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 बरोबर. एक ब्लॉक ठेवला पिस्टन खाली आला, एक ब्लॉक ठेवला पिस्टन खाली आला, एक ब्लॉक ठेवला पिस्टन खाली आला. ही प्रोसेस म्हणजे कुठली असणार आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस, की जी इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होणार आहे. आणि तिथं जे सिस्टमचं काम असेल ते मॅक्झिमम वर्क असणार आहे. आता मग आपण काय सांगू शकतो, इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स असतील तर प्रत्येक स्टेप मध्ये वर्क असेल. पहिल्या स्टेप मध्ये वर्क असेल, पहिल्या स्टेप मध्ये जे वर्क असेल ते आपण डीडब्ल्यू ने दाखवूया. दुसऱ्या स्टेप मधलं वर्क डीडब्ल्यू, तिसऱ्या स्टेप मधलं वर्क डीडब्ल्यू, चौथ्या स्टेप मधलं पण डीडब्ल्यू, असं प्रत्येक स्टेप मध्ये जे काही वर्क डन होणार आहे ते वर्क डन आपण डीडब्ल्यू दाखवणार आहे. आता हे वर्क डन मॅक्झिममच आहे, पण पहिल्या स्टेपचं हे वर्क असणार आहे. मग मला सांगा, ओव्हरऑल वर्क डन जर तुम्हाला पाहिजे असेल, सगळं वर्क डन पाहिजे असेल तर तुम्ही काय करता, सगळ्यांची ऍडिशन करता का नाही? आणि सगळ्यांची ऍडिशन करण्यासाठी तुम्हाला हे माहित आहे का किती स्टेप झालेत? नाही सर, माहित नाही. त्याच्यासाठी सिंपल फंडा आहे, मॅथमॅटिक्सचा नियम आहे. काय, सगळ्या स्टेप मध्ये जे काही वर्क झाला असेल त्या वर्कची जर तुम्हाला अमाऊंट पाहिजे असेल तर सगळ्यांचं काय करा, इंटिग्रेशन घ्या ना. म्हणजे या पहिल्या स्टेप मध्ये जे काही वर्क झालं असेल त्या वर्कचं इंटिग्रेशन घेतलं तर सगळं वर्क मिळणार आहे, बरोबर ना. मग आता हे सगळं आपण लिहिण्यासाठी प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा तुम्ही डायग्राम ड्रॉ करा आणि डायग्राम मध्ये काय काय लिहायचं बघा. याच्यामध्ये एक्सप्रेशन मध्ये पहिला पॉइंट इथे लिहिणार मी, कन्सिडर n moles of an ideal gas enclosed in a cylinder. ओके, या सिलेंडर मध्ये आपण ठेवलेला आहे, एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ कुणासोबत फिट केलाय, फिटेड विथ त्या पिस्टनची क्वालिटी मासलेस, युजलेस नाही, मासलेस, मूवेबल अँड frictionless piston, full stop द्या.
ओके, याच्यानंतर सेकंड पॉइंट काय लिहिणार, हा जो गॅस आहे तो एक्सपांड होणार आहे, पण एक्सपांड होत असताना टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे सर, टेम्परेचर कॉन्स्टंट राहायला पाहिजे, म्हणजे इथे लिहिणार मी द गॅस expands isothermally and reversibly against external pressure बरोबर, फुल स्टॉप. फ्रॉम व्हॉल्यूम लिहा, फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम V1, हे व्हॉल्यूम काय असणार आहे, इनिशियल V1, आणि आपली प्रोसेस इथून थांबली असेल तर हे व्हॉल्यूम काय असणार आहे, V2 असणार आहे. सर तुम्हाला असं म्हणायचं का हे V2 असेल, हे V2 नाही रे, हे स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम आहे, आपल्याला ते थोड्याच स्टेप साठीचा व्हॉल्यूमचा चेंज आहे, आपली सिस्टीम इथून थांबलेली आहे, म्हणजे आता व्हॉल्यूम मधला जो काही चेंज असेल तो आपण हा घ्यायचा, म्हणजे V2 हे तुमचं फायनल व्हॉल्यूम असणार आहे. ओके, फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम V1 टू फायनल व्हॉल्यूम V2, फुल स्टॉप द्या. ओके, इसके आगे हे जे एक्सपांशन आहे ते एका स्टेप मध्ये झालंय का इनफायनाइट, व्हेरी गुड. द एक्सपांशन takes place in infinite number of steps. नेक्स्ट पॉइंट काय लिहिणार बघा. ओके, ड्यूरिंग ईच स्टेप, प्रत्येक स्टेपच्या दरम्यान, ड्यूरिंग ईच स्टेप प्रेशर ऑफ अ गॅस इज infinitesimally greater than external pressure, full stop. ओके, लिहून घ्या. हा, आणि तर फिफ्थ पॉइंट काय लिहिणार, ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टेप, म्हणजे प्रत्येक स्टेपच्या एंडला, पहिल्या स्टेपच्या एंडला, दुसऱ्या स्टेपच्या एंडला, सिस्टीम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सिस्टीम काय करणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम अटेन करणार. हे सगळं रिव्हर्सिबल प्रोसेसचे फीचर्सच लिहायला लागलोय आपण, आहे की नाही. तर हे थोडेसे काही पॉइंट तुम्हाला पहिल्यांदा माहित पाहिजेत, आणि हे सगळे पॉइंट मी इथं एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. तर याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आपण काय लिहिणार आहे बघा. फिफ्थ पॉइंट, हा बघा, फिफ्थ, याच्यामध्ये आपण आता काय सांगितलं, तर गॅसचा प्रेशर हा थोडासा कसा पाहिजे, जास्त पाहिजे, कोणापेक्षा, एक्सटर्नल प्रेशर पेक्षा. म्हणजे समजा गॅसचा प्रेशर आतला जर 50 असेल तर तुम्ही बाहेर किती सांगितला, 49 सांगितला नाही, मग आतला 50 बाहेरचा 49, मग दोघांच्या मध्ये जो काही चेंज असेल तो चेंज, म्हणजे गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर या दोघांच्या मधला जो काही चेंज असेल तो अगदी स्मॉल असेल का नाही, देअरफॉर मी काय लिहिणार, व्हेरी स्मॉल चेंज इन प्रेशर मध्ये जो काही चेंज असेल तो अगदी स्मॉल असणार आहे. तो कशाने रिप्रेझेंट करणार आहे, डीपी ने रिप्रेझेंट करणार आहे. ओके, बघा, व्हेरी स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम डीव्ही आहे, जे वरकडून झालं असेल ते डीडब्ल्यू ने दाखवलंय. डेल्टाचा इथं मी वापर केला नाही, कारण डेल्टा हे बिग चेंजेससाठी असतो, बरोबर. आणि व्हेरी स्मॉल चेंज इन प्रेशर डीपी, देअरफॉर डीपी ची मॅग्निट्यूड काय असेल, डीपी इज इक्वल टू प्रेशर ऑफ गॅस मायनस प्रेशर ऑफ एक्सटर्नल, असं हे डीपी असेल का, कारण प्रेशर ऑफ गॅस किती आहे, 50, इथं ठेवलं 50 मायनस एक्सटर्नल प्रेशर 49, म्हणजे डीपी ची व्हॅल्यू किती आली, तर 1 आली. हा जो चेंज असेल तो कितीचा आहे, 1 चा. हे आपल्याला समजण्यासाठी मी इथं व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. ओके, मग याच्यावरून आपण या एक्सटर्नल प्रेशरच्या इक्वेशन मध्ये जर असं केलं, हे बघा, हे मायनस पी एक्सटर्नल इकडे आलं तर काय होणार आहे, पी एक्सटर्नल इज इक्वल टू हे प्रेशर ऑफ गॅस, आणि हे डीपी तिकडे येणार आहे, ते प्लस होणार आहे, प्रेशर ऑफ गॅस प्लस डीपी, म्हणजे हे एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू भेटली आपल्याला. काय भेटली,
गॅसचा प्रेशर प्लस थोडासा जो काही चेंज असेल तो तिथं ऍड करणार आहे. हे ज्यांना समजलेलं आहे इथून हे एक्सप्रेशन आपलं स्टार्ट होणार आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा 6 नंबर काय असेल, when the volume of the gas increases, बघा when the volume of a gas increases, काय दिले, when the volume of the gas increases by small change dv इतक्या स्मॉल चेंज न व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. then small quantity of work done in a single step, पहिल्या स्टेप साठी in a single step is given by, कसं लिहिणार आहे ते आपण आता, हे एक्सप्रेशन इथून महत्त्वाचं आपलं एक्सप्रेशन स्टार्ट होणार आहे. बघा काय दिलेलं आहे, आपण पहिल्या स्टेपचा विचार करूया, कारण पहिल्या स्टेप मध्ये जे स्मॉल वर्क झालेलं असेल, वर्क स्मॉल म्हणजे त्याची क्वांटिटी जे काय आहे ते आपण पहिल्या स्टेपची घेणार आहे रे. पण तिथं त्या गॅसला वरती जर या पिस्टनला पाठवायचं असेल तर मॅक्झिमम काम झालेलं आहेच की, पण पहिल्या स्टेप साठी स्मॉल सांगितलेला आहे, कारण स्टेप किती झाल्यात, इनफायनाइट स्टेप झाल्यात, म्हणून पहिल्या स्टेप साठी स्मॉल. ओके, पहिल्या स्टेप मध्ये जे काही वर्कडन झालं असेल त्या वर्कडनचं इंटिग्रेशन म्हणजे सगळ्या स्टेपचं वर्कडन भेटणार आहे नाही. ओके, म्हणजे काय लिहिलंय, when the volume of the gas increases by small change dv, कुठं पहिल्या स्टेप मध्ये then the work small quantity of work done, पहिल्या स्टेप साठी जे काय वर्क डन असेल ते वर्क डन मला इथं लिहायचं आहे. तर थोडंसं रफ करतोय मी. मग ते वर्क डन कसं असेल, तर आता आपण लास्टच्या लेक्चर मध्ये वर्क डनचं एक्सप्रेशन बघितलेलं आहे. काय होतं वर्क डनचं एक्सप्रेशन, तर dw इज इक्वल टू मायनस ऑफ पी एक्सटर्नल इनटू इथं काय असणार आहे, dv असणार आहे. ओके, जनरली वर्क आपलं कसं होतं, w इज इक्वल टू मायनस पी एक्स इनटू डेल्टा व्ही, पण इथं स्मॉल वर्क डन साठी आपण बोलणार आहे ना, म्हणजे डेल्टा व्ही च्या ठिकाणी काय असणार आहे, dv आपण पुट करणार आहे. ओके, तर याच्यानंतर आपण काय करूया, त्या एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केलेली आहे. कुठं, 5th नंबरच्या पॉइंट मध्ये काय बघा, P external is equal to P gas plus dp, ती व्हॅल्यू इथे पुट केली तर therefore dw is equal to काय होणार आहे, dw is equal to मायनस ऑफ इन ब्रॅकेट एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय, P gas plus dp इनटू इथं काय येणार मी dv, तर therefore dw is equal to त्या मायनस ने हे dv ने आता मल्टिप्लाय करा, म्हणजे कसं होणार, मायनस ऑफ P gas इनटू हे dv चं मल्टिप्लाय होणार. आता हे मायनस प्लस मायनस, बरोबर, मायनस प्लस काय होणार, मायनस, आणि हे मायनस ऑफ dp इनटू dv. ओके, आहे का, जरा बरोबर चेक करा. हा, जरा व्यवस्थित बघा. सॉरी इथं फक्त मिस्टेक आपली काय झाली, मायनस ऑफ पी एक्स जर इकडे आलं तर पी गॅस हे डीपी इकडून काय होणार आहे, मायनस होणार. सॉरी बरं का, काय झालं बघा, मायनस पी एक्स जर इकडे आलं तर हे डीपी तिकडे काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे इथं मायनसच्या ठिकाणी आपण काय द्यायला पाहिजे, सॉरी प्लसच्या ठिकाणी मायनस. मग आता हे मायनस मायनस प्लस होणार. ओके, बघा परत एकदा मी रिपीट करतो. डीपी म्हणजे काय होतं रे आपला, डीपी म्हणजे स्मॉल चेंज इन प्रेशर होता. कोणाचा प्रेशर थोडासा जास्त आहे, गॅसचा प्रेशर थोडासा जास्त आहे, म्हणून त्या गॅसच्या प्रेशर मधून एक्सटर्नल प्रेशर काय केला, सबट्रॅक्ट केला. म्हणजे मायनस पी एक्सटर्नल जर इकडे आलं तर पी गॅस मायनस काय होणार आहे, डीपी होणार आहे. म्हणजे हे सगळं एक्सप्रेशन इथे ठेवलेलं आहे. आता हे पुसायला काय हरकत नाही. बघा, हा, तर आता हे आता एक्सप्रेशन आपण सॉल्व्ह करत जाणार आहे. बघा याच्यामध्ये dp इज इक्वल टू कोण असेल सांगा, dp इज इक्वल टू स्मॉल चेंज इन प्रेशर मधला अगदी स्मॉल चेंज असेल की जो आपण मगाशी कॅल्क्युलेट केलेला, आणि dv काय असणार आहे, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे dp असेल किंवा dv असेल, dp dv ह्या ज्या क्वांटिटीज आहेत अगदी स्मॉल क्वांटिटीज आहेत. जसं की समजा त्यांचं एक्झाम्पल घेतलं 0.1 इंटू 0.1, इथं गुणाकार आहे ना, dp इंटू dv, dp 0.1 आहे, dv पण 0.1 आहे, तर दोघांचा मल्टिप्लिकेशन केलं तर 0.01 येणार आहे. म्हणजे ही क्वांटिटी कशी आली, व्हेरी स्मॉल, बरोबर. आणि जर ही व्हेरी स्मॉल क्वांटिटी असेल आणि त्या व्हेरी स्मॉल क्वांटिटी जर तुम्ही इथे ऍड करत असतील तर काय घंटा फरक पडणार आहे का एक्सप्रेशनला, काहीच फरक पडत नाही. therefore dp into dv can be neglected. का निग्लेक्ट करायचं, कारण यांचा जो प्रोडक्ट असेल dpdv चा प्रोडक्ट अतिशय स्मॉल येणार आहे, dpdv निग्लेक्ट केलं तर therefore dw इज इक्वल टू काय असेल, मायनस ऑफ p गॅस इनटू dv. आणि हे जे वर्क डन असेल हे आपल्याला पहिल्या स्टेपचं वर्क डन भेटलं बरं का. दिस इज द वर्क डन इन अ सिंगल स्टेप. इथे देतो मी
दिस इज द वर्क डन इन द सिंगल स्टेप. हे सिंगल स्टेप मधलं वर्क डन आहे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला लिहायचा आहे. काय पुढचा 7 किती नंबरचा पॉइंट बघा, 6 नंबरचा पॉइंट. काय लिहिणार आहे, जर हे पहिल्या स्टेपचं वर्क असेल आणि जर सगळ्या स्टेप मध्ये जे काय वर्क झालं असेल ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करणार, पहिल्या स्टेपच्या वर्क डनला आपण काय करणार आहे, इंटिग्रेशन करणार आहे. ओके, मग याच्यामध्ये एक पॉइंटला मी सांगतो काय लिहिणार, द टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन, द टोटल अमाउंट ऑफ work done during entire expansion from V1 to V2 म्हणजे आता इनिशियल टू फायनल सगळ्या स्टेप आपण त्याच्यामध्ये ऍड केल्या. फ्रॉम V1 to V2 can be calculated by integrating याला नंबर द्या 1 बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर जे 1 आहे हे आता तुम्ही जे डिराइव्ह केलं त्या इक्वेशन 1 ला आपण काय केलं, इंटिग्रेशन केलं. कारण हे सिंगल स्टेपचं वर्क आहे. मग सिंगल स्टेपच्या वर्कला जर इंटिग्रेशन केलं तर सगळं वर्क आपल्याला भेटेल. मग ते कसं भेटणार आहे बघा, इथं मी लिहितोय therefore इंटिग्रेशन ऑफ dw फ्रॉम 1 to 2 लिहिणार. 1 to 2 म्हणजे इनिशियल टू फायनल इज इक्वल टू काय असणार आहे, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ऑफ पी गॅस into dv. आणि हे कुठून कुठं, फ्रॉम व्हॉल्यूम v1 टू फ्रॉम व्हॉल्यूम v2. आपण इथं लिमिट्स पुट केलेली आहेत. इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असताना आपण इथं जेव्हा लिमिट पुट करतोय तेव्हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट नावाची जी टर्म असते ती तिथं ऍड करायची काय गरज नाही. ओके, आता हे जर सॉल्व्ह करत गेलो तर इंटिग्रेशन ऑफ dw जर हे बघा किती येत आहे, इंटिग्रेशन ऑफ dw म्हणजे हे येणार आहे w max, म्हणजे काय असणार आहे, मॅक्झिमम वर्क असणार आहे. ते थोडंसं मी इकडे लिहितो. ओके, म्हणजे हे टोटल वर्क मिळणार ना, सगळ्या स्टेपचं वर्क मिळणार की जे आपण W max न रिप्रेझेंट करणार आहे. W max इज इक्वल टू, आता इथं काय करूया बघा, हे मायनस साइन थोडंसं बाहेर घेऊया आणि इथं P गॅस जो काय असेल, प्रेशर ऑफ गॅस कसा असेल, इंटिग्रेशन V1 टू V2 P गॅस इनटू dV. आता हा जो गॅसचा प्रेशर आहे तो व्हेरिएबल आहे की नाही, व्हेरिएबल आहे याचा अर्थ काय, अरे म्हणजे प्रत्येक स्टेपला तो थोडा चेंज होत चाललाय. मग ह्या प्रेशर ऑफ गॅसची इथं व्हॅल्यू मला पुट करायची आहे. इथं लिहिणार मी फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन काय असणार आयडियल गॅस इक्वेशन, प्रेशर ऑफ गॅस इनटू व्हॉल्यूम इज इक्वल टू nRT असं असणार आहे ना. ओके स्टुडंट्स, मग प्रेशर ऑफ गॅस बरोबर काय रे, nRT अपॉन V. व्हेरी गुड. म्हणजे या प्रेशर ऑफ गॅसची जी व्हॅल्यू आली काय, nRT अपॉन V, ती इथं पुट करूया. म्हणजे इथं नंबर जे वाटलेला इक्वेशनला 2 नंबर, म्हणजे इथे लिहिणार पुट अबोव व्हॅल्यू इन इक्वेशन 2. म्हणजे कसं होणार, W max इज इक्वल टू मायनस ऑफ इंटिग्रेशन V1 टू V2 P गॅस ची व्हॅल्यू बघा nRT अपॉन V इनटू dV. ओके, इथे लिहिणार मी in a reversible process काय काय कॉन्स्टंट आहे ते सांगा पहिला. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये नंबर ऑफ मोल्स तर कॉन्स्टंट असतील ना. समजा आपण 1 मोल घेतला असेल तर तो कॉन्स्टंट आहे, R तर गॅस कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर T इज इक्वल टू कसं असणार आहे, कॉन्स्टंट असेल का. मग इन अ रिव्हर्सिबल प्रोसेस नंबर ऑफ मोल्स असतील, गॅस कॉन्स्टंट असेल आणि टेम्परेचर असेल, या तीनही व्हॅल्यूज कशा आहेत, कॉन्स्टंट. आणि जेव्हा इंटिग्रेशन आपण एखाद्याचं करत असतोय तेव्हा कॉन्स्टंट टर्मला आपण बाहेर घेतो, म्हणजे इंटिग्रेशनच्या बाहेर. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या, मग आपण त्याला पुढे कंटिन्यू करूया. हा बघा, हे थोडंसं मी पुसतोय आता. आता इंटिग्रेशन कसं होणार, तर W max इज इक्वल टू मायनस ऑफ हे nRT जर बाहेर घेतलं मायनस nRT इंटिग्रेशन इथं V1 टू V2 आणि इथं काय आलं 1 अपॉन V इनटू dV असं असेल का. बघा मी हे जे एक्सप्रेशन आहे ते तिथं लिहिलेलं आहे, फक्त ह्या कॉन्स्टंट टर्मला बाहेर घेतलं, राहिलं काय 1 अपॉन V इनटू dV. आता बाळांनो याच्यामध्ये एक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला कुठेतरी लिहून द्यायचा आहे मला. इथे लिहून द्या फॉर्म्युला, इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला काय बघा,
इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू dx असं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे ln x टू द बेस e असणार आहे. काय असणार आहे? ln x टू द बेस e. हा अतिशय महत्त्वाचा एक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे की जो इथं आपल्याला वापरायचा आहे. मग त्याच्यासारखा तर इथे दिसतोय ना फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ 1/v इंटू dv इज इक्वल टू काय असणार आहे? ln v टू द बेस e असेल का नाही? मग याच्या ठिकाणी काय ठेवणार आपण? इंटिग्रेशनच्या ठिकाणी ln v टू द बेस e पुट करूया. पुट करा म्हणजे कसं होणार बघा. हे तुम्ही लिहून घ्या पहिला. हा हे लिहून घेतल्यानंतर बघा कसं होणार इज इक्वल टू मायनस nRT या सगळ्याचं इंटिग्रेशन किती येणार आहे रे ln v. ओके आणि कुठून कुठं आहे लिमिट? लोअर लिमिट आहे v1 आणि अप्पर लिमिट आहे v2. ओके आता हे असं इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करायचं असतंय. बघा इंटिग्रेशन ऑफ 1/v dv ची व्हॅल्यू आली ln v. लोअर लिमिट आहे v1 अप्पर लिमिट आहे v2 तिथं पुट करा. आता पहिल्यांदा इथं जेव्हा लिमिट आपण आत घेतोय तेव्हा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं करायचं असतं. म्हणजे कसं मायनस ऑफ nRT इन ब्रॅकेट ln ह्या v च्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवलं v2 मायनस आता ह्या v च्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवा मायनस ln v1. लॉग ची एक प्रॉपर्टी सगळ्यांना माहित असेल log a मायनस log b म्हणजे काय असणार आहे बघा इथं मायनस ऑफ nRT इनटू ln v2 अपॉन v1 टू द बेस काय असणार आहे e असणार आहे. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. ओके आणि हेच आपलं मॅक्झिमम वर्कचं एक्सप्रेशन आहे. ह्या 4 स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत बघा. परंतु जेव्हा न्यूमेरिकल आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाणार आहे तेव्हा या न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये इथं लॉग जो असतो तो बेस 10 वाला असतो रे. कोणता असतो? बेस 10 वाला. इथं जो लॉग आहे तो बेस e वाला आलेला आहे. असं चालणार नाही. मग बेस e चा जो लॉग आहे त्याला 10 मध्ये कन्वर्ट करा. देयरफॉर w max इज इक्वल टू काय होणार? w max इज इक्वल टू मायनस ऑफ nRT इनटू इथं 2.303 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे ln टू द बेस e असेल आणि त्याचं कन्वर्जन 10 मध्ये करायचं असेल तर इथं मी लिहिणार 2.303 म्हणजे त्यांना मल्टिप्लाय करायचं लॉग 10 येणार आणि v2 अपॉन v1 आता होणार आहे. हे 2.303 पहिल्यांदा द्या म्हणजे दिसायला पण चांगलं दिसेल. w max इज इक्वल टू कसं मायनस हे मायनस साइन 2.303 into n into r into temperature into log of to the base 10 होणार v2 upon v1 and this is the expression. आता हे फायनल एक्सप्रेशन आहे बघा. त्या एक्सप्रेशनच्या मध्ये आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे बरं का. ओके आता या एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला इथं व्हॉल्यूम मधला चेंज दिला असेल म्हणजे v1 असेल v2 असेल ते तुम्ही पुट करून w max कॅल्क्युलेट करू शकताय. पण कधी कधी न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये प्रेशरच्या टर्म मध्ये सुद्धा प्रॉब्लेम दिलेला असतोय. म्हणजे इथे लिहिणार मी अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ काय असेल बघा. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ काय असतो बाळांनो? बॉयल्स लॉ प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बरोबर. आणि जर रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर त्या रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि प्रोसेस स्लो आहे याचा अर्थ त्या प्रोसेस मध्ये म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये बॉयल्स लॉ फॉलो होतोय आणि म्हणून प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? व्हॉल्यूम. मग प्रेशर व्हॉल्यूमला जर इनवर्सली प्रोपोर्शनल असेल तर इथं v2 च्या ठिकाणी काय असेल? p1 असेल नाही p1 आणि ह्या v1 च्या ठिकाणी काय असणार आहे? p2 असणार आहे नाही. देयरफॉर वर्क डनचं एक्सप्रेशन कसं होणार बघा. आता प्रेशरच्या टर्म मध्ये वर्क डन बरं का. देयरफॉर w max इज इक्वल टू मायनस ऑफ 2.303 into nRT log of इथं v2 च्या ठिकाणी p1 आणि v1 च्या ठिकाणी p2 टू द बेस काय असेल 10 असेल. आणि हे आहे वर्क डनचं एक्सप्रेशन पूर्णच्या टर्म मध्ये प्रेशरच्या टर्म मध्ये. हे आता इथं व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये सांगितलं हे इथं प्रेशरच्या टर्म मध्ये सांगितलं. आपण याचे युनिट्स सगळे बघितलेले आहेत. वर्क डनचे युनिट्स बघितलेले आहेत. त्याच्या खाली फक्त एक वर्ड लिहा. दिस इज द मॅक्झिमम वर्क डन. मॅक्झिमम वर्क डन बाय द गॅस. ओके हे लिहून घ्या. याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा एक छोटासा कन्सेप्ट आहे तो आपण बघणार आहे. हा ओके हे सगळं झाल्यानंतर आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स नावाचा एक कन्सेप्ट आहे हेडिंग आहे ते बघूया जेणेकरून न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. इथे हेडिंग लिहा साइन कन्व्हेन्शन्स. ओके
आता फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये जे वर्क डन असेल ते थोडंसं डिफरंट असतं. डिफरंट म्हणजे काय, तर साइन मध्ये थोडासा तिथं तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे, पण केमिस्ट्री मध्ये अजिबात तुम्ही साइन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. काय व्हायचं नाही बघा, एक सिस्टीम आहे, लेट्स सी हा एक बॉक्स म्हणजे आपल्यासाठी कोण असणार आहे, एक सिस्टीम असणार आहे. आणि या सिस्टीमला मी काय केलं, फ्रॉम सराउंडिंग हीट सप्लाय केली. काय केली, फ्रॉम सराउंडिंग हीट सप्लाय केली. मग मला सांगा, जर आपण या सिस्टीमला बाहेरून हीट देत असू तर ती दिलेली जी काय हीट असेल ती तुम्ही प्लस क्यू न रिप्रेझेंट करायची. कशाने रिप्रेझेंट करायची, व्हेरी गुड, प्लस क्यू न. म्हणजे इफ हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम, इफ हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम, ती कशाने रिप्रेझेंट करणार, प्लस क्यू न रिप्रेझेंट करणार आहे. पण या सिस्टीमनं आतली स्वतःची हीट जर बाहेर जर सप्लाय किंवा रिलीज केली, काय केली, या सिस्टीमनं स्वतःची हीट बाहेर रिलीज केली तर ती हीट तुम्ही मायनस क्यू मध्ये लिहायची आहे. म्हणजे साइन कन्व्हेन्शन मध्ये पहिलं काय लिहिणार, प्लस क्यू इज इक्वल टू काय, प्लस क्यू इज इक्वल टू हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम. आणि दुसरं काय, मायनस क्यू इज इक्वल टू काय, हीट रिलीज्ड बाय द सिस्टीम. ओके, हे झालं हीटच्या बद्दल. आता वर्कच्या बद्दल काय लिहिणार बघा. वर्कच्या बद्दल, जर आपण या सिस्टीम वरती काम केलं, म्हणजे काम कोणी केलं, आपण केलं. बघा, सराउंडिंगनं जर सिस्टीम वरती काम केलं तर ते जे वर्क असणार आहे ते वर्क आपण डब्ल्यू न रिप्रेझेंट करणार आहे. कशानं, डब्ल्यू न, पण ते डब्ल्यू प्लस असणार आहे. आणि हे जे वर्क आहे ते जर सिस्टीमनं सराउंडिंग वरती केलं असेल, कोणी सिस्टीमनं सराउंडिंग वरती, तर ते मायनस डब्ल्यू न रिप्रेझेंट करणार आहे. मग याच्यामध्ये पहिल्यांदा प्लस डब्ल्यू लिहा. प्लस डब्ल्यू काय, वर्क इज डन ऑन द सिस्टीम, बरोबर. इथं खूप महत्वाचं आहे, ऑन द सिस्टीम, प्लस डब्ल्यू असेल तर. आणि मायनस डब्ल्यू असेल तर काय लिहिणार, वर्क इज डन बाय द सिस्टीम. मायनस डब्ल्यू ला वर्क इज डन बाय द सिस्टीम. तर ही काही साइन कन्व्हेन्शन्स होती, आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये हे मदत करणार आहे. हे लिहून घ्या. ओके, तर आता याच्यावरती काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा आपल्या बुक मधील, टेक्स्ट बुक, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक मधील सगळी सॉल्व्ह करूया. बघा, तुमच्या नवीन सिलेबस मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ती पहिला मी घेणार आहे. म्हणजे इथं लिहिणार आहे मी क्वेश्चन 1 कुठला असतील, महाराष्ट्र स्टेट बोर्ड न्यू सिलेबस. ओके, क्वेश्चन पहिलाच काय आहे बघा, 2 moles of an ideal gas, 2 moles of an ideal gas, 2 moles of an ideal gas are expanded isothermally, and reversibly from 20 liter to 30 liter. आता व्हॉल्यूम मधला चेंज खूप जास्त आहे, पण व्हॉल्यूम मधला चेंज खूप जास्त असतोय तेव्हा ते थोडं स्टेप मध्ये ते सगळं चेंज आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, फ्रॉम 20 liter to 30 liter at 300 Kelvin, फुल स्टॉप. कॅल्क्युलेट द वर्क डन, असा प्रश्न असतो नुसता. कॅल्क्युलेट द वर्क डन, ब्रॅकेट मध्ये आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते 8.314 जूल पर केल्विन पर मोल. बघा, क्वेश्चन थोडासा तुम्हाला कन्फ्युज करेल किंवा सॉल्व्ह करताना तुम्हाला सुरुवातीला कोणता फॉर्म्युला सर वापरायचा असं तुम्हाला प्रश्न पडेल. पण लक्षात ठेवा, प्रश्न देताना असं देतात की कॅल्क्युलेट द वर्क डन, असाच क्वेश्चन असतो. पण या क्वेश्चन मध्ये मॅक्झिमम वर्कचा फॉर्म्युला वापरायचा आहे का कॉन्स्टंट प्रेशरच्या अगेन्स्ट आपण जो वर्क डन कॅल्क्युलेट केलंय, कुठलं, मायनस पी एक्सटर्नल इंटू व्ही टू मायनस व्ही, कोणता फॉर्म्युला वापरायचा. आतापर्यंत आपल्याला वर्क डनचे किती फॉर्म्युला आले, 2 फॉर्म्युला आले. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा यापैकी, तर लक्षात ठेवा, जिथं आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली असे 2 वर्ड तुम्हाला बघायला भेटतील. कुठले, आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली
आपण कंडिशन्स मध्ये सांगितलंय जिथं जिथं आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली असे वर्ड येतात तिथं तिथं मॅक्झिमम वर्क होणार आहे. म्हणजे आपण फॉर्म्युला कुठला वापरणार, मॅक्झिमम वर्कचा. गिवन मध्ये पहिला नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत 2 मोल्स. आयडियल गॅस एक्सपांड होणार आहे कुठून कुठं, V1 आहे 20 लिटर आणि V2 आहे 30 लिटर. टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. कॅल्क्युलेट द वर्क डन, म्हणजे टू फाइंड मी लिहितो, टू फाइंड ला मी W लिहिणार का W मॅक्स. W मॅक्स म्हणजे मॅक्झिमम वर्क. आयसोथर्मल रिव्हर्सिबल असेल तर मॅक्झिमम, आणि इथं रिव्हर्सिबल असा शब्द नसता तर तुम्ही W इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1 हा फॉर्म्युला वापरायचा. ओके. सोल्युशन मध्ये पहिल्यांदा काय लिहिणार, W मॅक्सचं डायरेक्ट फॉर्म्युला काय असतो रे, मायनस ऑफ 2.303 nRT इंटू लॉग. आता इथं V1 आपण V2 लिहायचं का P1 आपण V2 काय लिहिणार, म्हणजे व्हॉल्यूमच्या टर्म मधला का प्रेशरच्या टर्म मधला. व्हेरी गुड. काय लिहिणार, व्हॉल्यूमच्या टर्म मधला. काय असतो V2 मायनस V1 टू द बेस 10 असतो हे सगळ्यांना माहित आहे. बघा मी हे जर सॉल्व्ह केलं व्हॅल्यू पुट करा, मायनस 2.303 इंटू n नंबर ऑफ मोल्स 2 आहेत. त्याच्यानंतर गॅस कॉन्स्टंट दिलाय 8.314, टेम्परेचर आहे 300 इंटू लॉग V2 ची व्हॅल्यू किती आहे बघा 30 आहे आणि V1 आहे 20. ओके. आता हे लिटर आणि हे लिटरला लिटर कॅन्सल होणार आहे. तर हे सॉल्व्ह करायचं आहे, सिंपल आहे की नाही. बघा कसं सॉल्व्ह करणार, तर मायनस 2.303 इंटू 8.314 इंटू 300 इथे लिहितो, इंटू हे 2 मी इथे लिहिलं, इंटू लॉग ऑफ हे 0 कॅन्सल 3/2 म्हणजे 1.5. जरा 1.5 चा लॉग सांगा किती येतोय, मायनस 2.303 इंटू 8.314 इंटू 300 इंटू 2 इंटू 1.5 चा लॉग सांगा रे बाळांनो पटकन, किती असणार आहे 0.1761. ओके. मग 2 ने या नंबरला मल्टिप्लाय करा आणि इथे लिहितो मी थोडंसं, W max is equal to minus 2.303 into 8.314 into 300 into 2 ने मल्टिप्लाय करा, 2 into 1 2, 2 into 6 12 1, 2 into 7 14 1 plus 15 plus 1 2 plus 1 3, म्हणजे इथं 0.3522 आलं. ओके. आता ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन लॉग टेबलने करूया की, सिंपल आहे नाही फंडा. लॉग टेबलने करा आणि W मॅक्स किती येते मला सांगा. कॅरेक्टरिस्टिक मध्ये अजिबात चुकायचं नाही. पहिलेच कॅरेक्टरिस्टिक 0 पॉइंट, दुसऱ्याची 0 पॉइंट, याची कॅरेक्टरिस्टिक 2 पॉइंट आणि याची -1 पॉइंट. मग आता लॉग बघा कसा बघणार याचा लॉग. हे निगेटिव्ह साइन आपल्याला इथं द्यायचं आहेच. बघा 2.303 म्हणजे त्याचा लॉग असतो 3623, 8.314 असतो 9198. मी पाठ केले तुम्ही पण पाठ करा. 300 चा लॉग फक्त सांगा. आता 300 चा लॉग इथं बघतो मी, थांबा लॉग टेबल मी घेतलेला आहे. 300 चा म्हणजे 30 चा 4771 आणि 35 चा 2 मध्ये, 35 चा 2 मध्ये आहे 2 5467 यांची सबट्रॅक्शन करणार का ऍडिशन करणार, ऍडिशन. मग करा 8 आणि 11 आणि 12 आणि 7 9 1 2 आणि 3 आणि 9 12 आणि 7 19 आणि 7 25 5 2 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि 7 16 आणि 4 20 2 3 आणि 2 5 आणि 9 14 आणि 4 18 आणि 5 23 3 आणि 2 2 + 1 आणि 2 3 म्हणजे 3.3059. मग 3059 चा अँटीलॉग बघा, अँटीलॉग 3059 नाही 0.30 चा 59 4 आहे 2022 हे तुमचा अँटीलॉग आला. पण या अँटीलॉग मध्ये काय करणार 2.022 लिहायचं इंटू हा जो नंबर असतो ना 3 तो 10 च्या पॉवर मध्ये लिहिणार. म्हणजे कसं बघा 2.022 इंटू 10 ची पॉवर 3. आता या R चं जे युनिट आहे ते काय असेल रे, R चं जूल आहे नाही, म्हणजे वर्क डनला पण युनिट काय असणार आहे जूल असणार आहे. म्हणजे हे वर्क डन आलं कशामध्ये जूल मध्ये, दॅट इज असं पण सांगू शकतो ना W max इक्वल टू सॉरी मायनस साइन द्या पहिला, इथलं मायनस साइन इथं मायनस ऑफ 2.022 इंटू 10 ची पॉवर 3 म्हणजे काय असतं किलो जूल. आलं का बघा असं. ओके सर, काय आलं W max इक्वल टू
हे तुमचं किलो जूल आहे. म्हणजे वर्क डन कुणी परफॉर्म केलंय, इथं मायनस साइन जरी राहिला म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम. ओके, लिहून घ्या हे. हा, आता याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे जर तो सॉल्व्ह करायचा असेल तर. बघा काय आहे, हे रफ करतोय मी. हा, क्वेश्चन नंबर 2. आता काय केलेलं, आपला जो डब्ल्यू मॅक्स चा फॉर्म्युला होता तो असा होता नाही बघा, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT into log V2 upon V1 or P1 upon P2. या फॉर्म्युल्यामध्ये हे जे नंबर ऑफ मोल्स असतात का नाही, ते नंबर ऑफ मोल्स आपल्याला दिलेले असतात, पण कधी कधी ते नंबर ऑफ मोल्स दिलेले जात नाहीत. तर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला आपल्याकडे काय बघा, गिवन मास अपॉन मोलार मास. या फॉर्म्युल्याच्या मदतीने पहिला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करा आणि मग फॉर्म्युला यूज करा. अशा लेवलचा, अशा टाइपचा फॉर्म्युला आपण वापरून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 2 लाईन डाऊन. 22 ग्रॅम ऑफ CO2 म्हणजे गिवन मास आहे बघा, हे 22 ग्रॅम ऑफ CO2 आर compressed isothermally and reversibly. आलं का, isothermally and reversibly at 298 Kelvin टेम्परेचर दिले फ्रॉम इनिशियल प्रेशर दिलाय बघा, व्हॉल्यूम दिलं नाही आता, फ्रॉम इनिशियल प्रेशर ऑफ 100 किलो पास्कल म्हणजे याचा युनिट आहे. when the work obtained is 1.2 kilojoule, 1.2 kilojoule, full stop. Find the final pressure. Final pressure म्हणजे P2. हे P2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, क्वेश्चन लिहून घ्या. मी याच्यामध्ये गिवन काय काय दिले ते पहिलं लिहा. हा, काय काय दिले बघा गिवन मध्ये, तर 22 ग्रॅम ऑफ CO2 म्हणजे CO2 चा मास 22 ग्रॅम, WCO2 म्हणजे CO2 मास असणार आहे 22 ग्रॅम. आणि मोलार मास किती असते रे बाळा, CO2 मोलार मास बघा, कार्बनचा 12 आणि दोघांचा 32 म्हणजे 44 ग्रॅम असेल. व्हेरी गुड. त्याच्यानंतर कॉम्प्रेस्ड आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबल आहे 298 केल्विन, टेम्परेचर आहे 298 केल्विन. इनिशियल प्रेशर म्हणजे P1 दिलेला आहे 100 किलो पास्कल. आणि द वर्क ऑब्टेन्ड, वर्क दिलेला आहे किती, वर्क दिलेला आहे 1.2 किलो जूल. त्याच्यानंतर फाइंड द फायनल प्रेशर P2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, हे तुमच्यासाठी 2 फाइंड आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला R ची व्हॅल्यू पण दिलेली असणार आहे. R किती दिले, 8.314 जूल पर केल्विन पर मोल. दिली नसेल तर आपण घ्यायचं, एवढा आपल्याला कॉमन सेन्स पाहिजे. आता परत इथं थोडंसं विद्यार्थी काय करतात, प्रॉब्लेम मध्ये जास्तीत जास्त चुका होतात बरं का. हा स्पेशल टाइपचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुमच्याकडून मिस्टेक कुठली होत्या, सगळ्यात मोठी मिस्टेक, R ची व्हॅल्यू इथं जूल मध्ये आहे आणि वर्क डन जे तुम्हाला दिले ते किलो जूल मध्ये. मग ते वर्क डन जे तुम्ही आहे तेच किलो जूल मध्ये ठेवताय आणि सगळा सत्यानाश. मग काय केलं पाहिजे, R ची व्हॅल्यू जूल मध्ये आहे ना, तर W मग काय केलं पाहिजे, जूल मध्ये केलं पाहिजे. म्हणजे 1.2 into 10⁻³ जूल म्हणजे किती आलं, हे 1200 जूल म्हणजे 1200 जूल. ते वर्क डन आपण पहिलं जूल मध्ये केलं. आता हे पॉईंट इथे काही लिहायची गरज नाही, मी काय करतो इथं सोल्युशन म्हणतो. ठीक आहे, आता हे बघा, कॉम्प्रेशन असू दे किंवा एक्सपान्शन असू दे, ते निगेटिव्ह साइन असलेलं जे काय फॉर्म्युला तो आहे तोच वापरायचा. म्हणजे काय, इथे लिहिणार मॅक्झिमम वर्क डनचं एक्सप्रेशन W max is equal to -2.303 into nRT into log of. आता प्रेशरचा फॉर्म्युला म्हणजे P1 upon P2. अगोदर कसं होतं V2 upon V1, तर आता तसं नाही. W max ची व्हॅल्यू पुट करायची, किती आहे 1200 जूल इज इक्वल टू -2.303 इंटू नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहित नाही म्हणजे ते आहे तसं ठेवतो सोबत. N इंटू R माहित आहे 8.314
इंटू टेम्परेचर आहे 298 इंटू लॉग P1 आहे 100 किलो पास्कल डिवायडेड बाय P2. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे P1 ला युनिट आहे तेच P2 ला भेटणार आहे, त्यामुळे तिथे कन्वर्जन वगैरे काय करायची गरज नाही. पहिल्यांदा आपण नंबर ऑफ मोल्स काढूया. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 इज इक्वल टू काय, WCO2 अपॉन MCO2. हे ह्याच्या खाली लिहा. WCO2 किती आहे रे, 22 ग्रॅम आणि MCO2 44 ग्रॅम. ग्रॅम ग्रॅम कॅन्सल, 1/2. 1/2 म्हणजे 0.5. म्हणजे NCO2 किती असणार आहे, नंबर ऑफ मोल्स 0.5. ते नंबर ऑफ मोल्स आता इथे 0.5 पुट करा. म्हणजे कसं होणार, 1200 जूल इज इक्वल टू मायनस ऑफ 2.303 इंटू 0.5 इंटू 8.314 ओके इंटू 298 इंटू लॉग 100 किलो पास्कल अपॉन P2. ओके, म्हणजे फक्त काय केलं मी, यांची व्हॅल्यू पुट केलेली आहे. आता हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी धडपड करूया. बघा काय करायचं सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा हे वरचं पुसून घेतो मी. बघा थोडंसं काय करावं लागेल, ही जी लॉगची टर्म आहे ना, ती लॉगची टर्म तिथं तशीच ठेवा. हे सगळं फक्त इकडे आणा. म्हणजे कसं होणार आहे, 1200 जूल डिवायडेड बाय होणार का नाही, हे सगळं तिकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर डिवायडेड बाय. म्हणजे कसं 2.303 इंटू 0.5 इंटू 8.314 इंटू किती आहे 298 बरोबर इज इक्वल टू. तर हे मायनस साइन इथं ठेवा, मायनस साइन. आणि हे काय असणार आहे, लॉग ऑफ 100 अपॉन P2. 100 किलो पास्कल आहे बघा, हे 100 किलो पास्कल अपॉन P2. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे जे कॅल्क्युलेशन आहे ते पहिलं लॉग टेबलने सॉल्व्ह करूया. त्याचं उत्तर इथं ठेवूया, किती येते बघूया. तर सांगा पहिल्यांदा मला सगळ्यांचे लॉग सांगा. कुठतर आपण साइडला कॅल्क्युलेशन करूया. बघा 1200 ची कॅरेक्टरिस्टिक येणार 3 पॉइंट बरोबर. 1200 चा लॉग तर याचा आहे 0.792. ओके, आता ह्या 1200 मधून हे सगळं सबट्रॅक्शन करणार आपण. आता खालच्यांची कॅरेक्टरिस्टिक सांगा किती आहे, तर 2.306 म्हणजे 0.3623. परत याची सांगा, याची किती 0.9198 आणि याची 2.29 चा 8 मध्ये लॉग असतो, 29 चा 8 मध्ये असतो बघा किती येतो 4742 असतो, 4742. आणि 0.5 आहे तर -1 पॉइंट बरोबर, -1 पॉइंट. आता 5 आहे म्हणजे तुम्ही लॉग कुणात बघणार, 50 चा लॉग बघणार. 50 चा लॉग असतो 6990, 50 चा लॉग. सगळ्यांची ऍडिशन करा आणि ह्याच्यातून सबट्रॅक्ट करा. 8 आणि 9 11 2 13, 13 शी 3 चला 1, 2 आणि 1 3 9, 12 चा 16 9, 25 5 2, 7 2 8 आणि 9 आणि 7 16 आणि 9 25 5 2, 7 2 8 आणि 4 12 आणि 9 21 आणि 3 24 आणि 2, 2 वजा 1 1 आणि 2 3, म्हणजे 3.4553 आलं. ओके, तेच घ्या 3.4553. या दोघांची सबट्रॅक्शन होणार का नाही, करा. 12 न 3 गेले 9, 9 कडून 8 वजा 5 3, 7 वजा 5 2, 10 न 4 गेले 6 आणि 3 कडून 2, 2 वजा 3 -1. आता -1.6239 जी काय असेल याचा अँटीलॉग बघा, कारण याचा लॉग बघितलाय म्हणजे अँटीलॉग पण बघणं गरजेचं आहे. आणि त्याचा अँटीलॉग किती येतोय बघा, तर त्याचा अँटीलॉग असतोय अँटीलॉगचं उत्तर सांगा. म्हणजे कसा बघणार, 0.62 चा 39. त्याचा आन्सर आहे 4207. किती आहे 4207. 0.62 चा 39 4207. म्हणजे आपण कसं लिहिणार 4.207 इंटू हे -1 म्हणजे 10⁻⁻1. जसं याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये केलं तसं. म्हणजे इथे किती येणार 0.4207. इथे ठेवा 0.4207. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन एवढं असेल इज इक्वल टू मायनस ऑफ लॉग ऑफ 100 किलो पास्कल अपॉन काय असणार आहे P2. आपल्याला फायनल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. अजून आपलं कॅल्क्युलेशन थांबलेलं नाही, याचा पहिला स्क्रीनशॉट घ्या. हा, आता एक काम करूया. कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पहिल्यांदा हे मायनस साइन इकडे आणा. म्हणजे कसं होणार मायनस ऑफ 0.4207 इज इक्वल टू लॉग ऑफ 100 किलो पास्कल डिवाइडेड बाय P2. आता याच्यामध्ये समजा हे लॉग जर मला रिमूव्ह करायचं असेल तर दोन्ही साइडचं मी काय करणार, अँटीलॉग घेणार. पण दोन्ही साइडचं अँटीलॉग कसं, अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ 0.4207
इज इक्वल टू, हे लॉग निघून गेला आता, म्हणजे राहिलं काय 100 किलो पास्कल डिवाइडेड बाय P2. ओके, आता इथं थोडंसं एक चॅलेंज आहे. काय चॅलेंज आहे? तर या ही जी काही नंबर आहे, हा या नंबरचा आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. पण हे जे निगेटिव्ह साइन आहे ना, ते निगेटिव्ह साइन या झिरोला पण आहे आणि पुढच्या मॅन्टिसाला पण आहे. मग हे निगेटिव्ह साइन कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसाला पण असेल तर तुम्ही निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग बघू शकत नाही. मग त्याच्यासाठी थोडीशी आपल्याला काय करावं लागते, ऍडजस्टमेंट करावी लागते. ते ऍडजस्टमेंट मी इथे लिहितो. काय ऍडजस्टमेंट करणार, तर मायनस ऑफ 0.4207 आहे नाही, त्याच्यामध्ये +1 -1 मी करणार. काय करणार, +1 -1. हे कसं करायचं बघा, डेसिमल पॉइंटच्या अगोदर कोण आहे बाळांनो, 0. 0 पेक्षा जास्त एक ने मोठं कोण आहे, +1 आहे नाही, ते इथे द्या आणि त्याच्यातून 1 मायनस पण करा. जर असं असतं काय 2.4207 आणि मायनस साइन सगळ्याला असतं, तर तुम्ही 2 पेक्षा मोठं कोण आहे, डेसिमल पॉइंटच्या अगोदर कोण आहे 2, त्याच्यापेक्षा जास्त मोठं कोण आहे 3, म्हणजे +3 -3 असं ते करायचं. थोडंसं हे ऍडजस्टमेंट आपल्याला इथं करायला लागणार आहे. मग आता या ऍडजस्टमेंट प्रमाणे हे जे दिसतंय ना तुम्हाला, ह्याला जरा गोल केला मी. काय याचा अर्थ, तर 1 प्लस हे मायनस आहे, म्हणजे थोडक्यात काय 1 मधून हे सबट्रॅक्ट करा, -0.4207. अर्थ असा असेल ना, मायनस प्लस मायनस होईल का, डिवाइड बाय म्हणजे सबट्रॅक्शन करा. हे जे -1 आहे ना, ते 10 च्या पॉवर मध्ये लिहायचे, त्यातले सांगतो. हे 10 - 7 3 9 7 5 0, म्हणजे 0.57 चा 93 आला. तो 0.57 चा 93 आता अँटीलॉग बघा किती येतोय, 0.57 चा 93. त्याचा आन्सर आहे 3796. 0.57 चा 93 मध्ये किती आला, 3796. म्हणजे इथं कसं लिहितो आपण, 3.796 into 10⁻². हे जे -1 आहे ना, हे ते इथले into 10⁻⁻1. म्हणजे हे परत कसं लिहिणार मी, 0.3796. हे तुमचं फायनल आन्सर इथे लिहा. म्हणजे अँटीलॉग ऑफ या नंबरचा अँटीलॉग काय लागतो, 0.3796 इज इक्वल टू 100 किलो पास्कल डिवाइडेड बाय P2. P2 ला इकडे घ्या, याला इकडे घ्या. देयरफॉर P2 इज इक्वल टू काय येणार, 100 किलो पास्कल डिवाइडेड बाय 0.3796. ओके, म्हणजे उत्तर येणार किलो पास्कल मध्ये येणार. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, परत याचा अँटीलॉग वगैरे बघा आणि मग फायनल प्रेशर किती येतोय बघा. कॅल्क्युलेट करून सांगा मला किती येतोय. तर याचा आन्सर येणार आहे 263.4 किलो पास्कल. इनिशियल प्रेशर किती होता, 100. फायनल प्रेशर काय झालाय, 263.4. प्रेशर वाढलाय याचा अर्थ काय, कॉम्प्रेशन झालंय रे. काय झालंय, कॉम्प्रेशन. बघा, एक्सपान्शन जर होत असेल तर आतला प्रेशर कमी होणार आहे नाही, आणि जर कॉम्प्रेशन केलं, पिस्टनला खाली ढकललं, तर आतला जो प्रेशर आहे तो वाढत जाणार आहे ना. वाढला की 100 किलो पास्कल होता इनिशियल प्रेशर, तो आता किती झालाय 263.4. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो एक स्पेशल व्हरायटीचा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये थोडेसे जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन आपण करण्याचा प्रयत्न केलाय आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डला असे कॅल्क्युलेशन केले पाहिजेतच. ठीक आहे, तर बघा विद्यार्थ्यांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्झिमम वर्कची कन्सेप्ट बघितली, त्याचे कंडिशन्स बघितलं, एक्सप्रेशन बघितलं, व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये आणि प्रेशरच्या टर्ममध्ये 2 फॉर्म्युले बघितले आणि याच्यावरती न्यूमेरिकल पण बघितले. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला पुढचा कन्सेप्ट घेऊन भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.